ठरलं तर मग या मालिकेत आता धमाकेदार असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कल्पनाला सायली अर्जुनच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होणार आहे हे लक्षात येताच कल्पना पूर्णा आजी आणि प्रतापला म्हणते, आपल्या सायली अर्जुनच्या लग्नाला वर्ष पूर्ण होणार आहे, तर मी त्यांना सरप्राईज गिफ्ट देणार आहे. आपण त्यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी एकदम धूमधडाक्यात कशी साजरी करायची. कल्पना पूर्णा आईला विचारते, तुम्ही तुमच्या लाडक्या नातवाच्या आणि नातसुनेच्या ॲनिव्हर्सरीला काय स्पेशल गिफ्ट देणार. पूर्णा आई बघतच राहते आणि काहीही न बोलता तिथून निघून जाते. कल्पना अश्विन, प्रताप, अस्मिताला सांगते, सायली अर्जुनच्या ॲनिव्हर्सरीची तयारी करायला लागा. मस्तपैकी असं आपण सेलिब्रेशन करूया. आणि तुमच्या लक्षात ठेवा, सायली अर्जुनला आपल्या सरप्राईज गिफ्टबद्दल काहीच कळता कामी नये. आणि आपण सायली अर्जुन संध्याकाळी आले की त्यांना सरप्राईज द्यायचं. तर सगळेच जण म्हणतात, ओके डन. तर इकडे चैतन्यने मेहताबकडे जेलमध्ये मोबाईल असल्याचे सायलीला सांगितलेले असते. तर मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे हे पाहण्यासाठी सायली अर्जुनने जेलमध्ये मधुभाऊंची भेट घेतलेली असते. मधुभाऊंना सायली अर्जुन धोक्याचा इशारा देऊन घरी येतात. त्यानंतर दोघे पण आपल्या खोलीत एकमेकांजवळ मधुभाऊंच्या विषयी बोलत असतात. त्यांच्या मनात मधुभाऊंच्या जीवाची काळजी असते. तर इकडे कल्पना, अश्विन, प्रताप, अस्मिता डेकोरेशन करून उभे असतात. कल्पना अश्विनला म्हणते, अर्जुनला बोलावून घेऊन ये. तर अश्विन म्हणतो, थांब मी अर्जुनला कॉलच करतो. अश्विन अर्जुनला कॉल करून म्हणतो, अर्जुन सायलीला घेऊन आताच्या आता ताबडतोब खाली ये. अर्जुन घाबरतो, त्याला वाटतं काय झालं. त्यानंतर अर्जुन सायलीला घेऊन पटकन खाली येतो. खाली आल्यानंतर अर्जुन आणि सायली डेकोरेशन केलेला नजारा बघतच राहतात. त्यानंतर सगळेजण अर्जुन आणि सायलीला म्हणतात, हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी सायली आणि अर्जुन. अर्जुन हा केक कट करतच असतो. इतक्यात विचारतो, पूर्णा आई कुठे आहे. अश्विन म्हणतो, थांब मी पूर्णा आईला बोलवतो. अश्विन पूर्णा आईला खोलीतून बाहेर बोलवतो. तर कल्पना म्हणते, केक कट करण्याच्या आधी तुम्ही दोघं डोळे मिटून एकमेकांबद्दल गोड अशी विश मागा. तर सायली डोळे मिटून विश मागते की, देवा अर्जुन सरांबद्दलचं माझं प्रेम लवकर विसरायला मदत कर आणि या घरातील सर्वांना खुश ठेव. तर अर्जुन अशी विश मागतो की, देवा मिसेस सायली या माझ्यासोबत आयुष्यभर राहाव्यात असे अर्जुन देवाकडे विश मागतो आणि दोघेही केक कट करतात. त्यानंतर सगळेजण त्यांना गिफ्ट देतात. तर पूर्णा आई सायली अर्जुनसाठी एक लॉकेट घेऊन येते आणि बोलते, अर्जुन सायली माझी इच्छा होती की अर्जुनचं लग्न तन्वीसोबत होऊ दे, परंतु देवी आईची इच्छा वेगळीच होती. आणि पूर्णा आई ते लॉकेट सायलीला देते. सायलीला लॉकेट पाहून 20 वर्षाआधीचे आवाज आणि दृश्य आठवतात. तिच्या डोळ्यासमोर 20 वर्षाआधीचं दृश्य दिसून येतं. त्यानंतर सायली म्हणते, पूर्णा आई 20 वर्षाआधी मी रडत होते तेव्हा तुम्ही हे माझ्यासाठी लॉकेट बनवायला दिला होतात ना. हे ऐकून कल्पना आणि पूर्णा आईला धक्काच बसतो. पूर्णा आई मनातच विचार करते, ही तन्वीसारखं का बरं बोलते. आणि त्यानंतर पूर्णा आईच्या मनात विचार सुरू असतात, हीच तर खरी तन्वी नाही ना. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, पूर्णा आईसमोर देवी आई सायलीचं 20 वर्षापासूनचं सत्य लवकरच घेऊन येईल का? कमेंटमध्ये सांगा. पुढील ट्विस्ट पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.